तो झुंजार खेळला। टीम इंडियाच्या बॉलर्सला अक्षरशः गुंडाळून ठेवलं होतं। भारतीयांचा श्वास या क्लासेननं रोखून ठेवला होता। एका क्षणासाठी भारतानं सामना गमावला होता, पण हिटमॅनच्या एका निर्णयानं हा सामना साऊथ आफ्रिकेच्या हातून खेचून आणला आणि झुंजार खेळी करणाऱ्या क्लासेनची बॅट रोहितनं थांबवली। क्लासेन हा साऊथ आफ्रिकेचा दमदार खेळाडू म्हणून ओळखला जातो। सनरायझर्स हैदराबादमधील त्याची खेळी ही अविस्मरणीय आहे। ती स्ट्रॅटेजी त्यानं इथं वापरली आणि झुंजार खेळीनं टीम इंडियावर अटॅक करण्यास सुरुवात केली। अगदी बॅटिंगमध्ये भरभरून कौतुक करणाऱ्या अक्षर पटेललाही त्यानं गारद केलं। अक्षर हा फिरकीपटू असला तरीही क्लासेनने करारा जवाब देत टीमला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवलं होतं। अक्षर पटेलच्या ओव्हरमध्ये त्यानं 6 आणि चौके मारत एकूण 24 धावा केल्या। आता भारताला सगळं अवघड होऊन बसलं होतं, पण क्लासेनच्या या खेळीला रोहित शर्मानं चांगलंच पारखलं आणि जसप्रीत बुमराहकडेही पुढची जबाबदारी दिली। जसप्रीतनं वेगवान बॉलिंग करत त्याला हादरवून सोडलं, पण त्याला विकेट घेता आला नाही। अखेर रोहितने त्याचा अत्यंत जवळचा आणि ऑलराऊंडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुकमी एक्क्याला बाहेर काढलं। हार्दिकला 17वी ओव्हर दिली। यावेळी हार्दिकनं आपली स्ट्रॅटेजी वापरली। पहिल्याच बॉलमध्ये क्लासेनची विकेट पडली आणि त्याला पवेलियनचा रस्ता दाखवला। क्लासेननं 27 बॉलात 52 धावा काढल्या आणि हार्ड हिटच्या नादात तो विकेट गमावून बसला। त्यामुळे रोहित शर्माला त्याला थांबवण्यात यश मिळालं आणि क्लासेनपेक्षा तो वरचढ ठरला। कोणताही कांगावा न करता रोहित शर्मानं कॅप्टन कूलसारखीच कामगिरी केली आणि टीम इंडियाला ट्रॉफी मिळवून देण्यात तो यशस्वी ठरला। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।